नाशिकच्या एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत काही तरुणांनी हिंदू तरुणींवरती अत्याचार केल्याचं प्रकरण उघडकीला आलंय। आरोपींकडनं हिंदू तरुणींवरती लज्जास्पद टोमणे मारणं, हिंदू धर्मातल्या देवतांबद्दल आक्षेपार्ह विधान करण्याचे प्रकार समोर आले। लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल झाले आहेत। मुंबई नाका पोलिसांनी आरोपी दानिश शेख, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी, निदा खान, रजा मेमन आणि आसिफ अन्सारी यांना अटक केली आहे। या प्रकरणाच्या चौकशीसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली। पीडित महिलांनी किंवा संस्थांनी अशा प्रकारच्या तक्रारी असल्यास पुढे येण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे। या प्रकरणामध्ये आरोपी यामधल्या पीडितांना विशेष धार्मिक पेहराव घालण्यासाठी मज्जाव करत होते, घालण्यासाठी त्यांना आग्रह करत होते, त्यांच्यावर बळजबरी करत होते, अनेकांना नमाज पठण्यासाठी किंवा विशेष प्रार्थना करण्यासाठी त्यांच्यावरती दबाव आणला जात होता। आता कुणाकुणाला इथे टार्गेट केलं, हे प्रकरण नेमकं काय? तर आर्थिकदृष्ट्या बेताची आणि गरजू पार्श्वभूमी असलेल्या हिंदू तरुणींवरती हे अत्याचार झालेले आहेत। काही हिंदू तरुणींना जबरदस्तीनं धार्मिक प्रथा पाळायला भाग पाडलं गेलं। हिजाब घालणे, नमाज पठण, रोजा ठेवणे यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप आहे। एका हिंदू तरुणाचंही जबरदस्तीनं धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। तरुणाचं नाव बदलून विशिष्ट धार्मिक पेहरावात त्याला वावरण्यासाठी भाग पाडलं। पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीच्या मित्रांकडूनही अत्याचार झालेले आहेत। आरोपीकडून हिंदू धर्मातल्या देवतांबद्दल आक्षेपार्ह विधानं करण्यात आली। आरोपी रजा मेमन, शाहरुख कुरेशी यांनी ऑफिसमध्ये हिंदू तरुणींना लज्जा निर्माण होईल असं वर्तन केलं। आरोपी तौसिफ अत्तारने हिंदू तरुणींना खासगी आयुष्याबद्दल अनेक आक्षेपार्ह लज्जास्पद गोष्टी विचारलेल्या होत्या असा आरोप आहे। हिंदू महिलांच्या वैवाहिक आयुष्याबद्दलही टोमणे मारण्याचे प्रकार समोर आले। आरोपी शफी शेख हा ऑफिसमध्ये हिंदू तरुणींकडे आक्षेपार्ह बघून हसायचा आणि लगट करण्याचा प्रयत्न करायचा। हिंदू तरुणाला आरोपींनी जबरदस्तीनं मांसाहार करायला लावला होता। आरोपी दानिश शेख, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, शफी शेख यांना अटक करण्यात आली। एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, मानसिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखवल्याचे एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। त्यामध्ये आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलेली असून गुन्ह्याचे गांभीर्य, व्याप्ती पाहता गुन्ह्याच्या तपासाकरता यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे। पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे की आपल्या आस्थापनामध्ये काम करणाऱ्या महिलांचे सुरक्षेची जबाबदारी ही आपली आहे आणि त्याकरता योग्य ती खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात।